नमस्कार, मी मीनाक्षी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण इथे चकोल्या बनवणार आहोत किंवा वरणफळ। इथे मी 1.5 वाटी तूर डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरला आणि 2 शिट्ट्या केलेल्या आहेत त्याच्या। इथे मी थोडंसं तेल आणि तूप टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी। मस्त जिरी मोहरीची चांगली फोडणी द्यायची ह्याला। आणि पाऊस पण पडत होता, म्हटलं चला भाजीला पण काय नाहीये तर मग असं झटपट आपलं मी चकोल्या बनवलेल्या। ते मी जिरी मोहरीची फोडणी दिली, अद्रक लसूण ठेचून टाकले त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता। मस्त ह्याची फोडणी द्यायची चांगली। आणि आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणेच तिखट वापरायचं ह्याच्यामध्ये। मी हळद, हिंग आणि आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तिखट वापरलेलं आहे। याला वाटण वगैरे काय सुक्या खोबऱ्याचं काहीच केलेलं नाहीये, एकदम असं साधं सिंपल मी बनवलेली, पण खूप छान झालेले चकोल्या। इथं मी 1.5 चमचा तिखट टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये, आपल्याला किती तिखट पाहिजे ते। आणि थोडासा गरम मसाला टाकलेला ह्याच्यामध्ये। हे पण चांगलं परतून घ्यायचं आणि मग शिजवलेली डाळ आहे ना चांगली अशी घोटून घ्यायची चांगली आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकायची। जास्त पण नाही शिजवून घ्यायची, मग काय होतं चकोल्याबरोबर पण ती शिजली जाते। अशी शिजवली तर पूर्ण एकदम अशी गाळ होईल एकदम, म्हणून अशी मी थोडीशीच अशी शिजवून घेतलेली, जास्त नाही घेतलेली शिजवून। आणि आपल्याला किती पाणी पाहिजे त्याप्रमाणे। चकोल्या जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही चांगल्या वाटत, अशा मिडियम साईजच्या चांगल्या वाटतात। आणि इथे मी थोडीशी चिंच आणि गूळ टाकून घेतलेला आहे, कारण का मग चकोल्याला आहे ना चांगली टेस्ट येते, चांगल्या चवदार लागते तशा चकोल्या आपल्याला। चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये। मस्त मिक्स करून घ्यायचं असं चांगलं। आणि इथे मी एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि असे बारीक बारीक कापण्यासारखे याचे चाकूने काप करून घ्यायचे। 1 चपातीच्या किंवा 2 चपातीच्या तुम्ही करू शकता। इथे मी 2 चपात्या केलेल्या, एक थोडीशी मोठी आणि थोडीशी छोट्या साईजची चपाती लाटलेली। त्याला उकळी आली की मग ह्याच्यामध्ये एक 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 असे सोडायचे, एकत्र नाही सोडायचे, मग काय होतात गुटुळ्या होतात त्याच्या, अशा चिकटतात एकमेकांना। थोडंसं असं कड आला त्याला, उकळी आली की थोडासा मीडियम गॅस करायचा आणि मग त्याच्यामध्ये एक 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 असे सोडायचे। सोडून झाल्यावरती 2 मिनिटांनी ना मग असं थोडंसं ढवळायचं तेल आणि थोडासा फुल गॅस करायचा ह्याचा। हे बघा असे टाकून घ्यायचे आणि खूप छान लागतात। मस्त त्याच्यावरती तूप टाकायचं गरम गरम आणि भारी लागतात चकोले एकदम खायला। असं आपल्याला असं वेळ असेल तर मग असं तुम्ही थोडंसं कांद्या खोबऱ्याचं वाटण करायचं, थोडंसं लसूण अद्रक आणि मस्त तिखट टाकून त्याची पण फोडणी द्यायची, डाळ अशी शिजवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अशा चकोल्या सोडायच्या। ते पण अशी खूप छान लागते खायला आणि अशी पण छान लागते खायला। मी आपली एकदम अशी साधी सिंपल झटपट बनवलेली होती, पण खूप आवडली घरात सगळ्यांना, छान झालेली। मस्त अशी ढवळून घ्यायची आणि 10 मिनिटं झाकून ठेवायची शिजोस्तोवर। ते शिजले ना की मग त्याचा थोडासा असा कलर चेंज होतो, मग समजतं की आपल्याला शिजलंय ते। नाहीतर असं चाकूने पण किंवा चमच्याने असं थोडंसं कापून बघायचं शिजलंय का नाही। आपल्याला चकोल्यात लगेच समजतं शिजलेत की नाही ते। हे बघा मस्त शिजत आल्यात अशा आणि खूप छान आणि टेस्टी झाले होते एकदम। कशी वाटली तुम्हाला माझी चकोल्याची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यावरती। आपल्या चकोल्या आता बनवून तयार झालेल्या आहेत। हे बघा मस्त शिजल्यात आता। हे बघा बनवून शिजवून तयार झालेले आहेत। या मस्त मस्त गरम गरम चकोल्या खायला। मस्त तूप टाकले त्याच्यावरती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।